स्पेशल फालुदा, खजूर ज्यूस, बासुंदी, लस्सी, पेंटर चौक, विजापूर वेस्ट, सोलापूर। पती पत्नीच्या वादात दोन वेगवेगळ्या घटनांमध्ये दोन्ही व्यक्तींची हत्या झाल्याची एक धक्कादायक घटना डोंबिवली येथे घडली। एका घटनेत पती पत्नीचे वाद सुरू असताना शेजारी राहणारा व्यक्ती मध्यस्थी करण्यास गेला असता त्याचीच मारहाण करून हत्या करण्यात आली, तर दुसरीकडे भाऊजी आणि भावांचं भांडण सुरू असताना मध्यस्थी करायला गेलेल्या दीराची भाऊजाईने हत्या केल्याची घटना घडली। ये फर्ज तू निभाएगा के वोट देने जाएगा, ये फर्ज तू निभाएगा के वोट देने जाएगा, कसम उठा बटन दबा के वोट कर, तू वोट कर, तू वोट कर, तू वोट कर। दरम्यान घटनेनंतर भाऊजाईने हाताची नस कापून घेतली असून या दोन्ही प्रकरणात एका आरोपीस अटक करण्यात आली आहे, तर दुसऱ्याचा रुग्णालयात उपचार सुरू आहे। तर डोंबिवली पूर्वेकडील सोनारपाडा परिसरात राहणारे संदीप मेंगाणे आणि त्यांची पत्नी संगीता मेंगाणे या दोघांमध्ये नेहमीच किरकोळ कारणावरून वाद होत असे। रविवारी दुपारी देखील या दोघांमध्ये वाद झाला। यावेळी घरात संदीप यांचा मोठा भाऊ सागर हा होता। सागरने हा वाद थांबविण्यासाठी मध्यस्थी करण्याचा प्रयत्न केला, मात्र संतापलेल्या संगीताने सागरला चाकूनेच भुसकले। या हल्ल्यात सागर जखमी झाला होता, नंतर त्याचा उपचारादरम्यान मृत्यू झाला। याच दरम्यान संगीताने देखील आपल्या हाताची नस कापून घेतली। यावेळी संगीतावर देखील रुग्णालयात उपचार सुरू आहे। या प्रकरणी मानपाडा पोलीस ठाण्यात संगीताविरोधात गुन्हा दाखल करण्यात आलाय। तर दुसऱ्या प्रकरणात उसघर येथील एका बांधकामाच्या साईटवर हत्येची घटना घडली असून त्यात ताहियाद अली व सुफिया अली हे दोघे पती पत्नी मजुरी करीत असतात। या दोघांमध्ये सातत्याने वाद होत होते। रविवारी रात्री 8 वाजण्याच्या सुमारास ताहियाद आणि सोफिया या दोघांमध्ये पुन्हा वाद झाला। त्याचवेळी त्यांच्या शेजारी राहणारा जोहर अली हा वाद सोडविण्यासाठी मध्ये आला। संतापलेल्या ताहियादने जोहरला लाकडी दांडक्याने मारहाण केली व हा लाकडी दांडका जोहरच्या डोक्याला लागल्याने त्याला गंभीर दुखापत झाली। यावेळी त्याच्यावर रुग्णालयात उपचार सुरू होते, परंतु उपचारादरम्यान जोहरचा मृत्यू झाला। या प्रकरणी मानपाडा पोलीस ठाण्यात ताहियाद विरोधात गुन्हा दाखल करण्यात आलेला असून त्यास अटक करण्यात आली। या दरम्यान पती पत्नीच्या वादातून घडलेल्या या दोन्ही घटनांमुळे डोंबिवलीत एकच खळबळ उडाली। बरोबर आहे, मानपाडा पोलीस स्टेशनला 2 मर्डरच्या केसेस दाखल आहेत। त्यामध्ये एक उसळघरची घटना आहे आणि दुसरी सोनारपाड्याची घटना आहे। उसळघरच्या घटनेमध्ये पती पत्नीचा वाद चालू असताना शेजारी भांडण सोडवण्यास गेले असता पतीने शेजाऱ्यास डोक्यात लाकडी दांडक्याने मारहाण करून त्याचा खून केलेला आहे। आणि दुसरी जी घटना आहे सोनारपाड्याची त्या 302 मध्ये दीर भांडण सोडवण्यास गेला असता भाऊजाईने दीराची हत्या केलेली आहे व स्वतः देखील हाताची नस कापून जखमी झालेली आहे। त्याबाबत मर्डरचा गुन्हा मानपाडा पोलीस स्टेशनला दाखल असून सोनारपाड्याचा जो दाखल गुन्हा आहे तो PI चोपडे तपास करत आहेत आणि उसळघरचा जो मर्डरचा गुन्हा दाखल आहे त्यात PI मस्के हे तपास करत आहेत। हो बरोबर आहे, उसळघरच्या प्रकरणात आरोपीला अटक झालेली आहे आणि सोनारपाड्याच्या प्रकरणात आरोपी हा जखमी असल्याने ॲडमिट आहे, त्याच्यावर गार्ड लावलेला आहे। खास सोलापूरकरांसाठी विजापूर वेस्ट परिसरात अफसान फालुदा अँड मस्तानी। आमच्याकडे मिळेल स्पेशल फालुदा, मस्तानी, खास रमजान सणासाठी खजूर ज्यूस, बासुंदी, सीताफळ ज्यूस, स्पेशल लस्सी, स्ट्रॉबेरी मलाई, ग्रेप्स मलाई असे विविध प्रकारचे ज्यूस, कुल्फी व फॅमिली पॅक आईस्क्रीम ही फॅमिलीसाठी स्वतंत्र सोय, स्वच्छता आणि उत्तम सर्व्हिसला प्राधान्य। सोलापुरातील सुप्रसिद्ध अफसान फालुदा अँड मस्तानी, पेंटर चौक ते विजापूर वेस्ट रस्ता, सोलापूर।